गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. कोणाला सांगितलं काम? हे आपल्याला सांगितलं होतं काम. हे काम आपल्याला सांगितलं होतं. त्या बिचाऱ्यांना जाऊन सांगा. कोणाला? जसं की SC सुटले की मग आहेत NT, VJNT, OBC आणि मायनॉरिटीज, जे की अल्पसंख्याक, यांना जाऊन सांगा की तुम्ही अजूनही गुलाम आहात. मग आता कसं सांगा जाऊन? तर त्याचा दाखलाही दिला बाबासाहेबांनी. म्हणजे जर त्यांनी कदाचित विचारलं की आम्ही गुलाम कसे काय आहोत, तर बाबासाहेब म्हणाले त्यांना मनुस्मृतीमध्ये सहस्रकुंड नावाचा एक अध्याय आहे, त्या अध्यायाचा दाखला देऊन फोडून सांगा. हे OBC भाऊ जर तुमचं ऐकलं नाही तर त्यांना फोडून सांगा, ए OBC भावांनो, तुमच्याबद्दल ज्या ब्राह्मणांच्या मागं तुम्ही फिरू लागले, ज्या ब्राह्मणांच्या पाठीमागं तुम्ही री ओढू लागले, ज्यांच्याबरोबर तुम्ही बी हिंदू राष्ट्राचं गुणगान करणार आहात, तर त्या ब्राह्मणांनी तुमचा गुणगौरव मनुस्मृती नावाच्या सहस्रकुंड अध्यायामध्ये कसा केलाय? बाबासाहेब म्हटले मनुस्मृती हा ग्रंथ बहुजनाला दिलेल्या शिव्याचा संग्रह आहे. आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे सहस्रकुंड नावाचा अध्याय हा स्पेशली बहुजनाला शिव्या देण्यासाठीच बनवलेला आहे. आणि तरीही लोक सत्यनारायणाच्या पूजामध्ये त्याचा पाठ करतात. स्वतःला शिव्या देण्यासाठी भटजीला बोलून आणतात आणि त्याला तूप खाऊ घालू म्हणतात आम्हाला शिव्या